नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. मित्रांनो, आज आहे 14 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 14 ऑक्टोबर हा दिवस जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. वर्ष 2050 पर्यंत भारतातील जवळपास 20% लोकांचे वय 60 वर्षांवर असण्याचा अंदाज आहे. वृद्ध व्यक्तींना CVD, मधुमेह, कर्करोग, श्वसनविषयक आजार आणि रेटिनल आजार असे गंभीर आजार होण्याचा उच्च धोका असतो. त्यामुळे देशात कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा दृष्टिदोष असणाऱ्या वृद्धांमध्ये एकटेपणाची भावना बळावल्याचे समोर आले आहे. जगातील अंध लोकसंख्येपैकी 1/3 लोकसंख्या भारतात आहे. डोळ्यांच्या आजारांचे बहुतेक सामान्य प्रकार म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू आणि रेटिना आजार हे आहेत. योग्य वेळी निदान आणि उपचार न केल्यास या आजारांमुळे संपूर्ण अंधत्व येऊ शकते. भारतातील जवळजवळ 35% वृद्धांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष आहे. वृद्धांमध्ये अंधत्व येण्याचे प्रमुख कारण म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन यासारखा रेटिनल आजार. हा आजार झपाट्याने वाढत जातो आणि पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. AMD हा आजार नेत्रपटलाच्या मध्यभागी असलेल्या असामान्य रक्तवाहिन्यांच्या वाढीमुळे होतो. कोविड-19 आणि त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन, नियम, निर्बंध गंभीर आजार किंवा अधोदृष्टीने पीडित ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरले आहे. याच डोळ्यांच्या काळजीची महत्त्व सगळ्यांना कळावे म्हणूनच आजचा दिवस हा जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. 14 ऑक्टोबर 1998 रोजी विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अमर्त्य सेन हे बंगाली भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. त्यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धांत या विषयातील कार्यासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. गरिबी, आरोग्य, शिक्षण, मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे. भारतीय केंद्र शासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी 2007 साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे ते अध्यक्ष आहेत. एकूण 40 वर्षात 30हून अधिक भाषात अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते ऑक्सब्रिज कॉलेजचे पहिले आशियाई प्रमुख आहेत. 14 ऑक्टोबर 1982 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अंमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले. 1981 मध्ये अनवर सादत यांच्या हत्येनंतर 1 आठवड्यांनी उपराष्ट्र होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून आजच्याच दिवशी निवड झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 3,80,000 अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात 1956 साली आजच्याच दिवशी प्रवेश केला. चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत उड्डाण केले. याआधी मानवरहित उड्डाणे झाली आहे. या उड्डाणाचा दिवस होता 14 ऑक्टोबर 1947. 1933 मध्ये नाझी जर्मनीने राष्ट्रसंघातून अंग काढून घेतले. 1920 मध्ये आजच्याच दिवशी ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थिओडर रूझवेल्ट यांच्यावर जॉन श्रँक या वेडसर इसमाने 1912 मध्ये आजच्याच दिवशी खुनी हल्ला केला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्ट यांनी आपले भाषण पूर्ण केले. इटावा घराण्याचे सतारवादक उस्ताद शाहिद परवेज यांचा जन्म 1955 मध्ये आजच्याच दिवशी झाला. लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म 1936 मध्ये झाला. मेहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1931 मध्ये झाला. जेम्स बॉन्डच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता रॉजर मूर यांचा जन्म 1927 मध्ये 14 ऑक्टोबर या दिवशी झाला. नरेंद्रकुमार भट्टाचार्य या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचा जन्म 1924 मध्ये 14 ऑक्टोबर या दिवशी झाला.
अमेरिकेचे 34वे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर यांचा जन्म 1990 मध्ये 14 ऑक्टोबर या दिवशी झाला. आयर्लंड प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉन डी व्हॅलेरा यांचा जन्म 1882 मध्ये 14 ऑक्टोबर या दिवशी झाला. स्पेनचा राजा फर्डिनांड सातवा याचा जन्म 1784 मध्ये आजच्याच दिवशी झाला. तर मुघल सम्राट बहादूर शाह जफर पहिला यांचा जन्म 1643 मध्ये आजच्या दिवशी झाला. केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन 2013 मध्ये 14 ऑक्टोबर या दिवशी झाले. मोहन धारिया हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील नाते या गावी 14 फेब्रुवारी 1925 रोजी झाला होता. त्यांचे वडील मूळचे गुजरातचे, पण ते महाराष्ट्रात येऊन व्यवसायानिमित्त कोकणात स्थायिक झाले होते. दत्तोपंत ढिंगडी यांचे निधन 2004 मध्ये 14 ऑक्टोबर या दिवशी झाले. हे स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक होते. टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जुलियस नेरेरे यांचे निधन 1919 मध्ये आजच्याच दिवशी झाले. भालचंद्र पंढरीनाथ बहिरट या वारकरी संप्रदायांचे अभ्यासक व संशोधक यांचे निधन 1998 मध्ये 14 ऑक्टोबर या दिवशी झाले. अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचे निधन 1997 साली आजच्याच दिवशी झाले. इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, गॅझेटियर्सचे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्व सेतू माधवराव पगडी यांचा स्मृती दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर 1994. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. जीवन सेतू हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. वालचंद उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री लालाचंद हिराचंद दोशी यांचे निधन 1993 मध्ये आजच्याच दिवशी झाले. 14 ऑक्टोबर 1953 हा स्मृती दिवस आहे रघुनाथ धोंडो तथा र धो कर्वे यांचा. समाज स्वास्थ्यासाठी, संतती नियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचार प्रवर्तन आणि प्रत्यक्ष कार्य करणारे र धो कर्वे हे महर्षी धोंडो कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे स्मृती दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर 1947. लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी 1897 पासून केसरी व मराठाचे संपादन केले. कायदे मंडळाचे सभासद, 10 नाटके, 8 कादंबऱ्या, 2 कविता संग्रह, 2 कथासंग्रह, 8 चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इत्यादी त्यांची साहित्य संपदा आहे. जर्मन सेनापती एरविन रोमेल यांचे निधन 1944 मध्ये 14 ऑक्टोबर या दिवशी झाले. जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स या जर्मन उद्योगपतींचे निधन 1919 मध्ये 14 ऑक्टोबर या दिवशी झाले. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज कळवू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.